इचलकरंजी महापालिकेच्या नूतन आयुक्तपदाचा सस्पेन्स अखेर आज संपला। गेल्या 8 महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पल्लवी पाटील यांनी या पदाचा पुन्हा कार्यभार घेतला। मावळते आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात दाखल केलेले अपील मागे घेतलं, त्यामुळे आयुक्त पदावर नवीन नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता। दरम्यान सर्व प्रमुख घटकांशी समन्वय साधून शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचं नूतन आयुक्त पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं। शासनाने इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासक पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला होता। या घडामोडीनंतर इचलकरंजी वासियांना नवीन आयुक्त पदाच्या नियुक्तीची प्रतीक्षा होती। दरम्यान सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडील सह-आयुक्त पल्लवी पाटील यांची 8 महिन्यांपूर्वी इचलकरंजीच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती। मात्र त्या पदभार घेण्यासाठी इचलकरंजी महापालिकेत आल्यानंतर त्यांच्या नियुक्तीच्या विरोधात दिवटे यांनी मॅटमध्ये धाव घेतल्यानं पाटील यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती। त्या वेळेपासून गेले 8 महिने पल्लवी पाटील शासनाकडून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या। आज अचानकपणे सकाळी महापालिकेत येत पल्लवी पाटील यांनी आयुक्त पदाचा कार्यभार घेतला। त्यामुळे काही काळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी तारंबळ उडाली। उपायुक्त स्मृती पाटील यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। त्यानंतर लगेचच त्यांनी प्रशासकीय कामकाजाला प्रारंभ केला। विविध खाते प्रमुखांकडून माहिती घेताना त्यांची झाडाझडतीही घेतल्यानं महापालिकेतील सर्वसाधारण वातावरण क्षणार्धात बदललं। तर पल्लवी पाटील यांनी आयुक्त पदाचा कार्यभार घेतल्याचं समजताच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची, विशेषतः राजकीय पक्ष संघटनांची मोठी गर्दी झाली होती।